वडा एक नंबर आहे. गेली 2 वर्ष झाली इथला वडापाव खातोय. वडाबद्दल काही तक्रार नाही. वडा हा कराडला एक नंबर वडापाव, सुंदर वडापाव. भांडवल आपण शून्यातून उभा केलं. आतापर्यंत बंधू आमचे जिथे जॉबला होते जे पैसे त्यांनी साठवलेले, त्यातून त्यांनी ते साठवत असंच किरकोळमध्ये चालू केलेलं. नंतर ते वाढवलं. त्याच्यातून त्याच कष्टातून त्यांनी धंदा वाढवला. मर्दानी हॉटेलची ही सर्व टीम सुरू आहे. अरे तुमचं नाव? संग्राम पाटील, दादा तुमचं? विवेक पाटील, विकास राठोड, साहिल पठाण, आर्यन पाटील, बालाजी जाधव, तुम्ही? गिरो, आणि तुमचं काय नाव? पवन मैदान. फ्रेंड्स, खाने का शौकीन आपको लेके पहुंचा है कराड़ के और एक नए वड़ा पाव शॉप पे, जिसे मर्दानी वड़ा पाव करके जानते हैं लोग और काफ़ी फेमस है मर्दानी वड़ा पाव। और जैसे आप देख रहे कितना बड़ा इन्होंने ये रोड साइड में ये सिटी अपना शॉप खोला है। देखिए, पूना से कोल्हापुर या कराड़ की तरफ आने के टाइम में आपको यही रोड पे ये वड़ा पाव का शॉप नज़र आएगा। और भाई सीटिंग अरेंजमेंट वगैरह भी देखिए कितना बढ़िया सा मस्त इन्होंने किया है। यहाँ पे ऊपर आप देख सकते कितना मस्त एकदम डेकोरेट, वेल हाइजीन, और ये ऐसा सीटिंग अरेंजमेंट वगैरह करके रखा है। देखिए मस्त से। तो चलिए आपको दिखाते ही है मर्दानी वड़ा पाव का इंटीरियर एरिया कैसा होता है, क्या क्या यहाँ पे बनता है। वैसे 2-2 कढ़ाई चल रही है यहाँ पे। ये क्या बन रहा है इधर? पैटीज। अच्छा, ब्रेड पैटीज। और इधर कांदा भजिया। 2-2 कढ़ाई चलती है इसी। हाँ, आपका क्या नाम है? मेरा नाम बालाजी जाधव. बालाजी. और आपका? पांडू. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळा आपला माल फ्रेश असतो, की आपण सकाळी आल्यापासून जी तयारी करतो ते संध्याकाळपर्यंत आपली तयारी करण्यासाठी एक माणूस आपला खास आहे. अच्छा. की तो सगळं पूर्ण म्हणजे सगळं स्वच्छता करून मग नंतर तो माल तयार करायला घेतो. त्याच्यामुळे कुठे कचरा किंवा कुठे असं काही सांडलेलं हे असं काही दिसणार नाही. काय वडापाव छान आहे. इथं चहाची क्वालिटी चांगली आहे आणि इथं फॅमिलीसाठी सोयीस्कर आहे आणि इथं स्वच्छता भरपूर चांगली आहे. इथं मी सायद्री हॉस्पिटल येतो, इथं चहा नाश्ता करूनच जातो. आपलं पाण्याचे रोज आपले टाके साफ असतात. रोजच्या रोज टाके आपण संध्याकाळी जाताना बी रिकामे करून उलट्या करून आपण ठेवतो, का तर पाणी सगळं निघून जावं. सकाळी आल्यानंतर परत आणखीन टाके आपण साफ करतो आणि मग नंतर भरतो. आपण फिल्टरचे पाणी आणखीन आपण वापरतो. तसं सगळी सोय वगैरे केलेली तुम्ही? हो, सोय केली. पाणी वगैरे पण? हो. म्हणजे लोकांना असं बाटली वगैरे विकत घ्यायची काही गरज नाही. ये भी रेडी हो गया पकोड़ा रेडी हो गया. कुठं टाकणार ते? अच्छा. ये पकोड़े का साइज इतना बड़ा रहता है? हाँ, बड़ा बनता है. कांदा भजिया ना? यस. संग्राम पाटील. ह्या मर्दानी असं नाव का ठेवण्यात आलं हो वडापावला? मर्दानी नाव असं आहे, आमचे इस्लामपूरचे पाहुणे आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ते नाव ठेवलं मर्दानी. म्हणजे त्यांनी सुचवलं नाव? हो, त्यांनी सुचवलं. मर्दानी म्हणजे असे ताकद. ताकद या शब्दाचा अर्थ त्यांनी मर्दानीमध्ये करून ते फ्रँचायझीला नाव दिले मर्दानी. तुम्ही काय बनवता आता इकडं? म्हणजे टाकायचं. कसलं मटेरियल आहे? भाज्या. अच्छा, कांदा भजे परत बनताय? हो. एक संपलं का एक कंटिन्यू चालू असतो? हो. स्टॉप नाही. किती वाजता चालू करता सकाळी? सकाळी 6ला. 6ला? आणि किती वाजेपर्यंत चालते आता हे? तरी 8:30. अच्छा. हे कंटिन्यू एक झालं का एक करतच असायचं? हो. दुपारच्या वेळेस गर्दी होते ना, जेवणा वगैरे. हां, जेवणाचा टाईम झाला का गर्दी वाढते, त्यामुळे ती कंटिन्यू. अच्छा. याच्यात आता बेसन पीठ टाकायचं? हां, याला 5 मिनिटं मुरत ठेव. मर्दानीला आता 4 वर्ष पूर्ण झाले. पूर्ण झाले? हो. अच्छा. 4 वर्ष पूर्ण झाले. सुरुवातीपासून इथंच आहे का? हो, सुरुवातीपासून इथेच आहे. पहिली मेन ब्रांच इथंच आहे? हो, इथेच.
काय काय बनवलं होतं इथं? आपल्यापाशी ते कांदा भजी, पॅटीस, वडापाव, उकाळा, चहा. अच्छा, एवढं सगळं हो, मिळतं. एवढं सगळं बनतं. हे तयार झाले का वडे? हा ओके. कशी सुरुवात कशी झाली मर्दानीची? सुरुवात पहिल्यांदा आपण चालू केलं तेव्हा साऊथ इंडियन चालू केलेलं. हां. साऊथ इंडियन नंतर लॉकडाऊन पडल्यामुळे परत आपण वडापाव टेस्ट करायला म्हणून केला. अच्छा. तिथून आपली सुरुवातच झाली वडापावची. ओके. तिथून सुरुवात झाली ते कांदा भजी, परत पॅटीस, वडापाव हे आपण चालूच केलं. साऊथ इंडियन आपण बंद केलं, वडापावचंच चालू केलं. साऊथ इंडियन म्हणजे काय होतं? साऊथ इंडियनमध्ये डोसा, इडली, पोहे, शिरा, उपीट अच्छा. चालू केलेलं आपण. ये. आता याच्यात काय बेसन पीठ टाकायचं? 5 मिनिटांनी गॅस बनवा. किती? 5 मिनिटं. आता 5 मिनिटं ठेवून द्यायचे. हो. का बरं? मुरला पाहिजे. अच्छा, मुरला पाहिजे त्याच्यामुळं. ओके. हे कांदा त्याच्यासाठी कापला होता का? हां, भजेसाठी कापताय? तुमचं काय नाव आहे सर? गणेश सुरू. गणेश. रोजचा असा मग किती किलो कांदा कापताय तुम्ही? 20-1 किलो. अच्छा. इथं जास्त प्रसिद्ध आहे. हो, प्रसिद्ध आपण आणि ते वडापावमुळे आपण प्रसिद्ध झालो. आता सगळ्या मर्दानी वडापाव नावानेच ओळखतात. हो, सगळे मर्दानी वडापाववालेच आहे असे ओळखतात. आता काय बनवताय? वडी. वडे, बटाटा वडा. हा वडा कोणता असतो? बॉम्बे का आपला रेग्युलर? आपला बॉम्बे टाईप होता. बॉम्बे टाईप. पण कराडचा वडा वेगळा असतो का काही? हां, हम्म. काही चपटे असतात आपला गोल. अच्छा, आपला गोल आहे. बाकीच्या ठिकाणी चपटी असते. चपटी असते. हां. कोल्हापूरला चपटी वापरता का? हो. हां. इकडं गोल आहे ना? हो. बॉम्बे वडा पण गोलच असतो ना? हो. म्हणजे चांगल्या तेलामध्ये तळलेले पदार्थ असून ते मसाला दूध म्हणून आहे. हां. पहिल्यांदाच इथं आल्यानंतर समजलं की इतकं चांगलं कराडमध्ये भेटतं. तुमच्याकडे काय मग काउंटर? आमच्याकडे उकाळा, उकाळा म्हणजे काय? चहा का काय मसाले ते? दूध येते. हां? ड्रायफ्रूटचे मसाले दूध. मसाले दूध? अरे बापरे, हे मसाले दूध आहे? हो. दाखवा जरा हलवून जरा. म्हणजे मसाला म्हणजे काय असते याच्यात? याच्यात काजू, बदाम, पिस्ता, हळद आणि साखर. साखर? अरे वा वा वा. आणि ते काय ग्लासमध्ये काय? हो, ग्लासमध्ये. कितीचा ग्लास असतो तो? तो 25 रुपये फुल. 25 रुपये फूट. अरे वा, छान. याला काय उकळायचं असतं? हो, उकळायचे. हे सकाळपासूनच हो, भेटतं का? सकाळपासून सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत तेच चालू असतं. अच्छा, दिवसभर हो, असतं? दिवसभर चालू असतं. अरे वा, छान छान. म्हणजे सगळं आहे. चहा आहे, हे आहे. चहा आणि ते तुमच्याकडं. हां, चांगलं लागतं. चांगलं लागतं. हां. दूध पित आहे तुम्ही? हा, दूध पितोय. पैलवानी करायची का? पहिलवान केली आजपर्यंत. हा, पहिलवानच होतो. पहिल्यानंच होते. मग मसाला दूधच काय काय त्याच्यात असं? काय काजू बदाम टाकलेली पहिलं खात होतो. हां. बऱ्याच दिवसात आता आज पहिल्यांदा खातोय. जर चटणी कोणकोणती यूज करता तुम्ही? लाल चटणी आहे, लाल चटणी, कांदा. कांदा. म्हणजे असं सलाद बनवून ठेवता का? हो. ओके. इकडं काय आहे? हे आपलं खोबरे चटणी आहे. घ्या बरं इकडं जरा. खोबरे चटणी आहे. अच्छा, ही काय करता म्हणजे काय करता? खोबरे चटणीमध्ये खोबरं आहे, डाळ आहे, कोथिंबीर, मिरची, आला अच्छा, ते ही साईडला देता का पावात लावली जाते? साईडला देत. साईडला असा. अच्छा, कुणाला असं. आवडते, कुणाला नाही आवडत. हां हां हां. त्याच्यामुळे असं साईडला द्यायची. हां. ओके. याला असं छानपैकी कट लावून प्लेटमध्ये ठेवून याला पण चटणी देता का? ओके. अच्छा, सोबत सलाद पण आणि हे. तुमच्या दोघांचं नाव सांगा एकदा. माझं नाव बिरू. हां, बिरू. बिरू. आणि तू दादा? पवन.
पवनदाताकडे हे स्टॉल इकडचं ठेवलेलं आहे. हां, काउंटर त्या साईडचं तुमच्याकडे आहे. हां, सलाद हे याची काय प्राईज आहे? 20 रुपये. हां, 20 रुपये. 20 रुपये. अच्छा. आणि वड्याची? वडा 20. ओके. चटणी वगैरे पाहिजे तेवढं घ्या. राठोड किती वडे बनवते एका टायमिंगला? टाईमला हां, 30-35. 35-40 कढईमध्ये बसतात. अच्छा, 50-55 पण बसतात. तयार झालाय? काढायचं आता? हो, एकदम ब्राऊन झाला आहे ना? आपले काय ब्रांचेस वगैरे झाले का? आपण एक सैदापूरमध्ये HM कॉलेजच्या समोर एक चालू केलेली तुम्ही बघितलं की तुम्ही इथं लिहिलं आहे आता फ्रँचायझीबद्दल, तर त्याचा काय कन्सेप्ट थोडक्यात सांगत आहे? त्याचा कन्सेप्ट असा होता की मसाला आणि किचन हे सगळं आपल्याकडे होते. अच्छा. आपण मॅनेजमेंट करून देणार. त्या जागेवर तुम्ही स्पॉट फक्त बघायचा आणि आपल्याला सांगायचं. अच्छा. तिथून सगळे आपण काय असेल मसाले काय असेल ते आपण देणार आहे. त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट केलं तर नंबर काय तुमचं? 8855 000 156. अच्छा. याच्यावर कॉन्टॅक्ट करून फ्रँचायझीसाठी इन्क्वायरी करू शकता. 100%. आपलं इथलं लोकेशन काय, एक्झॅक्ट ॲड्रेस काय आपला? आपला असं लोकेशन की सह्याद्री हॉस्पिटल शेजारी कराड. करार. आणि वाघोली पटा हां हां हां, सह्याद्री हॉस्पिटल. आपलं टायमिंग काय असतं का? आपलं टायमिंग सकाळी वडापाव आपला बरोबर 8ला निघतो, संध्याकाळी 9 वाजेपर्यंत चालू असतो. सकाळी 8ला जे चालू होतं ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आपला वडापाव चालू असतो. दिवसभर सगळे आयटम? पूर्ण चालू असतो. एक सेकंदही कडे आपली बंद नसते. क्वालिटी वगैरे चांगले आहे. हां. म्हणजे असं काय ते नवीन वाटतं इथं. अच्छा. बाकीचे गाडी वगैरे असतात वडापावचे वगैरे, हे थोडंसं वेगळं वाटते काहीतरी. म्हणजे तसं अच्छा. यांचा ॲम्बियन्स चांगला क्वालिटी थोडं वेगळं आहे. म्हणजे इथं आता मी सातारच आहे, पण सातारमध्ये असं नाहीच. ते आज कराडमध्ये आलो आहे जस्ट कामानिमित्त, हां. तर ते काय ते वेगळं आहे. सातारमध्ये असं बघायला नाही सारख्या सातारमध्ये अच्छा. जिल्हा असून. हा, एकदम क्लिनिंग वगैरे एकदम छान वाटलं. हा, काहीतरी वेगळं बघायला मिळालं. नाव काय होतं? शैलेश बनकर. ATM पर 10 रुपये. अच्छा. पावामध्ये चटणी सलाद वगैरे सगळं पावात टाकता ना? हो. ते पूर्ण चांगलं काम केलं येईल. अच्छा. हो हो. पेशंटची चांगली सोय. मी स्वतः लॉकडाऊनमध्ये वडापाव खाल्ला आहे, स्वतः दवाखान्यात असतात. हो, पार्सल आपले रोजचे पार्सलच आपले चालू असतात, खायला आणि पार्सल. अच्छा. अशी किती किती पार्सल नेतात लोक? एका टायमिंगला 50, 60, 70, 100 असे पार्सल असतात आपले. एवढे पार्सल हो, जातात? एवढे पार्सल चालू असतात.